वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. मायेचा चमत्कार. जीव धोक्यात घालून आगीत उडी घेऊन आजीने वाचवल्या नाती. राहुरीतील आजीचा पराक्रम. नाती नातवांसाठी आजी म्हणजे मायेची सावली. पण महाराष्ट्रात समोर आल्या दोन वेगळ्या घटना. राहुरीत एका आजीने जळत्या घरात उडी घेत नातींचे प्राण वाचवले, तर नागपूरमध्ये आजीच नातवासाठी संकट ठरल्याची धक्कादायक घटना घडली होती. पाहूया काळजाला भिडणारा हा विशेष रिपोर्ट. राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरातील करपे इस्टेट येथे नितीन कोरडे यांच्या घराला 17 मार्च रोजी दुपारी अचानक आग लागली. घरामध्ये 2 लहान मुली अडकल्या होत्या आणि मदतीसाठी आर्त हाक मारत होत्या. याचवेळी बाहेरून घरी परतलेल्या मुलींच्या आजी मनीषा कोरडे यांनी घराला लागलेली भीषण आग पाहिली. क्षणाचाही विचार न करता त्यांनी थेट आगीत धाव घेतली. स्वतःचा जीव धोक्यात घालत त्यांनी दोन्ही नातींना सुखरूप बाहेर काढले. मात्र या धाडसी प्रयत्नात त्या स्वतः भाजून जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले, तसेच आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील सर्व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी तसेच दिलीप गोसावी, अक्षय गोपाळे, बाळासाहेब वराडे, गणेश आघाव, अक्षय कडू, अश्विन फुलसौंदर, लखन चव्हाण, मिलिंद हरिश्चंद्रे आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी यांनी प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या घटनेने मायेचे आणि धाडसाचे उदाहरण समोर आणले असताना नागपूरमध्ये रंगपंचमीच्या दिवशी घडलेली घटना समाजाला हादरवून सोडणारी ठरली. संतापाच्या भरात आजीने नातवावर उकळते पाणी टाकल्याची घटना समोर आली. एकीकडे जीव वाचवण्यासाठी आगीत उडी घेणारी आजी, तर दुसरीकडे रागाच्या भरात नातवाचाच जीव धोक्यात घालणारी आजी. नात्यांच्या 2 टोकाच्या भावना या घटनातून समोर आल्या. राहुरीतील धाडसी आजीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत आहे. मायेची ताकद संकटावर मात करू शकते, हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. 1:30च्या दरम्यान शाळेतून घरी आले तेव्हा माझ्या घरातनं भरपूर दूर बाहेर चाललेला होता. झालेलं असं की बाहेर जी वायर आहे ती वायरमुळे बाहेर वायरला बाहेरचा आवाज आला आणि इथे सोफ्याला शॉर्ट सर्किट झालं. खूप आग लागलेली होती आणि माझ्या 2 पोरी माझ्या सासूबाई घरात होत्या. अक्षरशः माझ्या सासूबाईंना खूप दुखापत झालेली आहे आणि पोरी खूप घाबरलेल्या आहे. पोरींना सुद्धा खूप चटका बसलेला आहे आणि घरात पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. हॉलमध्ये सोफा, देवघर, फॅन, टीव्ही म्हणजे घरात हॉलमध्ये पूर्णच नुकसान झालेलं आहे. वस्तू सगळे जळालेले आहे. लाईट कमी जादा झालीये आणि अचानक जाळ निघलाय वायरी मधून, स्ट्रोक बसला त्याच्यामध्ये मुळे सगळ्या वायरींनी पेट घेतलाय घरातल्या. तिच्या चेहऱ्यावर, हातावर, बितावर सगळीकडे आग लागली. हॉस्पिटलला सध्या उपचार चालू आहे. मनीषा नितीन कोरडे. माझी आई मनीषा नितीन कोरडे यांना चेहऱ्याला, बिऱ्याला, हाताला, बिताला दुखापत झालेली आहे आणि चटके बसले आहेत. माझ्या 2 मुली पण होत्या घरात, त्यांना पण चटके बसलेले आहेत.